अमरावती साईनगरातील क्रीडा क्षेत्रात प्रसिद्ध बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीचे आश्रयदाते आमदार रवी राणा यांच्या शुभ हस्ते अकॅडमीमध्ये गणपती बाप्पाची आरती संपन्न झाली। यावेळी अकॅडमीचे सर्व खेळाडू, पालकवर्ग आणि प्रशिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व खेळाडूंनी फुलांचा वर्षाव करत आमदार रवी राणा यांचे स्वागत केले आणि महिला मंडळीने आरती ओवाळून आमदार रवी राणा यांचे औक्षण केले। नंतर अकॅडमीचे संचालक मंडळ डॉक्टर राकेश बडगुजर, गोकुल कडू, देवेचंद शेडे यांनी शॉल देऊन सत्कार केला। आमदार रवी राणा यांच्या हस्ते आरती करण्यात आली। त्यानंतर अकॅडमीच्या राष्ट्रीय स्क्वॅश स्पर्धांमध्ये प्रावीण्यप्राप्त खेळाडूंचा सत्कार करण्यात आला। त्यामध्ये शिवराज कडू, जिज्ञासा मुरिदे, सर्वज्ञ महाजन, यथार्थ सालोडकर, इंद्रांश बडगुजर, रुद्रांश बडगुजर यांना मेरिट प्रमाणपत्र देण्यात आले आणि गरबा वर्कशॉप 2025 चे आमदार रवी राणा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। तसेच BC न्यूजचे प्रमुख मच्छिंद्र भटकर यांचेही बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीचे सर्वेसर्वा डॉक्टर राकेश बडगुजर व गोकुल कडू यांच्या हस्ते मानाचा दुपट्टा देऊन स्वागत करण्यात आले व त्यांच्या हस्ते गणपती बाप्पांचे पूजन करून आरती करण्यात आली आणि गरबा प्रशिक्षक कौशल शर्मा आणि उपस्थित महिला मंडळींनी रवी राणा यांचे शॉल देऊन स्वागत केले आणि गरबा खेळण्यासाठी आलेल्या सर्व खेळाडूंना उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या। बडगुजर अकॅडमीच्या सदस्य आहेत सतीताई कडू। आमच्या बडगुजर अकॅडमीतर्फे आम्ही गरबा आयोजित केलेला आहे आणि सगळ्यांनी जी उपस्थितीत राहावी अशी आमची विनंती आहे। तसेच आमच्या अकॅडमीला मार्गदर्शन करणारे आपले आमदार रवी राणा आणि आपले माजी खासदार नवनीत राणा यांचे आपल्याला पूर्ण मार्गदर्शन आहे। तसेच अमरावतीच्या स्टुडंटनी जे नावे खेळाडू हे या बडगुजर अकॅडमीचाही संकल्पही केलेला आहे की इथे आपले खेळाडू कशाप्रकारे करायचे त्यांनी प्रत्यक्षात पुढे जावे अशी सरांची किंवा आमच्या सगळ्यांची अशी आशा आहे। गेल्या 4 वर्षापासून बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी आमचे आश्रयदाते माननीय डॉक्टर रवी राणा आणि माननीय खासदार नवनीतजी राणा यांच्या मार्गदर्शनात बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमी आहे निरंतर कार्यरत आहे। त्या पेढीने आपल्या बडगुजर स्पोर्ट्स अकॅडमीमध्ये जे खेळाडू येतात आणि परिसराच्या युवकांना एक चांगली प्रेरणा मिळावी आणि आपल्या भारतीय संस्कृतीचा एक आदर आणि जो सन्मान आहे की आपल्या प्रत्येक सणामध्ये आपण सुरुवात केली पाहिजे। त्यासाठी आपण गेल्या 4 वर्ष आहे त्या 4थ्या वर्षी आपण 15 दिवस आधी तिथे गरबाचं आयोजन करत होतो आणि गरबाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जी आपली गुजराती संस्कृती आहे ही देवीची आराधना आपण गरबाच्या माध्यमातून करतो आणि प्रत्येक खेळाडू, प्रत्येक विद्यार्थी, प्रत्येक युवा यांना व्यसनापासून जे खेळाकडे येण्यासाठी व्यसनाधीन झालेल्या मोबाईलची सवय झालेली आहे। प्रत्येक युवक जो आहे आपला मोबाईलमध्ये साधनकाळ जो करतो ती सवय तुटावी या प्रेरणेने आम्हाला मार्गदर्शन आमच्या आश्रयदात्यांनी केलेलं आहे आणि त्या हिशोबाने आम्ही दरवर्षी 15 दिवसाचं युवकांसाठी इथे गरबाचं आयोजन करतो आणि गरबाचं आयोजन केल्यानंतर नवरात्राच्या पहिल्या दिवसापासून तर दसऱ्यापर्यंत आपल्या अकॅडमी परिसरामध्येच आपण नवरात्री गरबा महोत्सवांचं आयोजन करतो आणि हे सगळे इथे सहभागी झालेले, वर्कशॉपमध्ये सहभागी झालेले खेळाडू आणि सगळे परिसरातील नागरिक यामध्ये सगळे सहभागी होत असतात आणि छानपैकीचं आपण इथे छान आयोजन करतो आणि या संपूर्ण गरबाचं आयोजन जे आहे आमच्या अकॅडमीचे डान्स कोच जे आहे कौशल चौधरी, कौशल शर्मा आणि दीप खंडारे हे दोघेही आपल्या इथे जे आहे छानपैकी गरबाचं आयोजन करतात आणि संपूर्ण जबाबदारी जी आहे आमची सांस्कृतिक समिती आणि गरबा कोच यांच्या संयुक्त विद्यमाने आपण इथे गरबाचं आयोजन। आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत राहा BCN न्यूज चॅनल।